सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुला एक प्रश्न विचारतो. आपल्या गणित भाग 1 मध्ये पार्ट 1 मध्ये किती चॅप्टर आहेत? तुझ्या समोरच आहेत. टोटल 6 चॅप्टर आहेत. तू लगेच सांगू शकतोस. त्याचं वेटेज सुद्धा समोर दिलेलं आहे. पण जर मी असं विचारलं अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत, असं विचारल्याबरोबर समोर त्या पॉईंटची लिस्ट आली पाहिजे. आणि त्या पॉईंटसाठी समजा TN आहे, SN आहे, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला लगेच लक्षात आले पाहिजेत. 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असतील ते लक्षात आले पाहिजेत. तर हे लक्षात यावं यासाठी तुम्ही ते पूर्ण डिटेलमध्ये लिहून गेलं पाहिजे. कारण आपल्याला पेपरच्या अगोदर एकच दिवस सुट्टी असते. आता एका दिवसामध्ये आपल्याला पूर्ण पेपरचं पूर्ण या पुस्तकाचं रिव्हिजन करायचं. 6 चॅप्टरचं एकदाच रिव्हिजन करायचे आणि ते एका दिवसामध्ये रिव्हिजन झालं पाहिजे. तशा तुझ्या नोट्स असल्या पाहिजेत. तसं एका ठिकाणी असलं पाहिजे मटेरियल तुझं. तर आपण दररोज एक एक धडा घेणार आहोत 7 दिवसामध्ये. म्हणजे आज आपण या ओव्हरलुकिंग पूर्ण आपल्याला पार्ट 1 मध्ये काय काय पाहिजे हे आपण ओव्हरलुकिंग पाहणार आहोत. आणि दररोज एक एक चॅप्टर घेणार आहोत. दररोज म्हणजे आता प्रत्येक तिसऱ्या दिवशी तुला एक एक दिवसाचा व्हिडिओ भेटेल यूट्यूबवरती. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचं क्विक रिव्हिजन करू शकता. तर सुरुवात करूयात आपण ओव्हरलुकिंग पाहूत. अगोदर आपण आज पाहणार आहोत की कोणकोणते चॅप्टरमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत ते तुम्ही वाचू शकता. जर तुमचं ऑलरेडी रिव्हिजन झालं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की आपलं जर ह्याच्यामधले सगळे पॉईंट तुम्हाला ॲक्युरेट येत असतील तर तुम्ही बाकी रिव्हिजन करायची काही गरज नाही. फक्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा, हॉट्स क्वेश्चन करा, जे 4 मार्कासाठी जे पुस्तकाचे बाहेरचे वगैरे क्वेश्चन येऊ शकतात ते तुम्ही क्वेश्चन करू शकता. तर ठीक आहे, सुरुवात करूयात आपण. पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पहिला धडा 12 मार्कासाठी आहे. पहा, दुसरा 12 मार्कासाठी. तुम्ही विचारला असेल, तुम्हाला प्रश्न पडला असेल आपला पेपर 40 मार्काचा असतं, मी 60 मार्क आलेले तिथं. तर ऑर सहित 60 मार्काचा पेपर असतं. आपल्याला सोडवायचं असते 40 मार्काचं. म्हणजे सॉल्व एनी 3, सॉल्व एनी 4 असं विचारलेलं असतं आपल्याला. ते सगळे जर काउंट केले आपण तर पूर्ण टोटल आपला 60 मार्क होता पेपर. 20 मार्क आपल्याला ऑर दिलेलं असतं. ते ऑरचे सोडून दिलं तर आपले 40 मार्काचं आपल्याला होतं. म्हणून मॅथमॅटिक्समध्ये 100पैकी 100 घेणं खूप सोपं असतं. कारण त्या ऑरमध्ये भरपूर क्वेश्चन असतं. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण. पहिला आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर 12 मार्कासाठी चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपल्याला एवढे पॉईंट शिकायचे आहेत. कोणकोणते पॉईंट पहा. पहिलं काय आहे, मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन. तर पहिले 4 मेथड तुम्हाला दिलेत. याच्यापैकी 2 मेथड जे आहेत ते तुम्हाला 9th मध्ये झालेले आहेत. इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. ही क्रॅमर्स रूल जे आहे ते तुम्हाला 1.2 मध्ये आहे आणि ग्राफिकल मेथड 1.3 मध्ये. 1.1 मध्ये तुम्हाला हे 9th मधलंच तुम्हाला फक्त सॉल्व म्हणते. जर तुम्हाला फक्त सॉल्व म्हणलं तर या 4पैकी कुठल्याही एका मेथडने सोडवा. लिनियर इक्वेशन कसं असेल तर x + y इज इक्वल टू समजा या ठिकाणी 9 आहे आणि x - y इज इक्वल टू समजा 5 आहे. तर हे सॉल्व करायचं. मी सोपं एक्झाम्पल घेतलं. हे सॉल्व करायचं. तर सॉल्व करण्यासाठी आपण इलिमिनेशन मेथडनं पण सोडवू शकतो. म्हणजे कोऑर्डिनेट सेम करू शकतो. ऑलरेडी सेम आहेत. दोघांचे डायरेक्ट ॲडिशन सबट्रॅक्शन करा. x किंवा y भेटते तुम्हाला आणि नंतर उत्तर आहे. तर सबस्टिट्यूशन मेथड समजा पहिल्यावरून काढायचं. तर मी एक्सला पुढे घेऊन जातो. y इज इक्वल टू काय येते 9 - x येते. ती आलेली वायची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायचं, तुमचं उत्तर आहे. ते सबस्टिट्यूशन मेथड. क्रॅमर्स रूलमध्ये आपण d काढतो, dx काढतो, dy काढतो. नंतर x आणि yचं फॉर्म्युला वापरून त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ग्राफिकल मेथडमध्ये आता तुम्हाला वाटत असेल पहिल्या तिघामध्ये आपण x yची व्हॅल्यू काढत असतो. ग्राफिकल मेथडमध्ये काढत नाही. ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा x yची व्हॅल्यू काढतो. उदाहरणामध्ये हा तुमचा x ॲक्सिस आहे, हा y ॲक्सिस आहे. 2 लाईन एकमेकाला कुठेतरी इंटरसेक्ट करतात. मग हा इंटरसेक्ट केलेला काहीतरी पॉईंट असेल. उदाहरणामध्ये तो पॉईंट आहे समजा 2,3. तर 2 हा x ॲक्सिसवरती येते, 3 हा इकडे y ॲक्सिसवरती येते. म्हणजे 2,3 म्हणजे x इज इक्वल टू 2 असेल आणि y इज इक्वल टू 3 असेल. ग्राफिकल मेथडमध्ये सुद्धा आपण x yचीच व्हॅल्यू काढतोय, पण ते बाय युजिंग ग्राफ. आपण त्या 2 वेगवेगळ्या इक्वेशन आहेत त्याच्यापासून वेगवेगळ्या 2 लाईन होतात, ते एकमेकाला कुठे इंटरसेक्ट करतात, ते आपलं पॉईंट असतं. इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे काय करतो तर अशा 2 व्हॅल्यू काढत असतो जे याच्यामध्ये ठेवलं तरी तेच उत्तर येते, याच्यामध्ये ठेवलं तरी ते उत्तर येते. म्हणजे दोघांना पण त्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. मग तेच दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट असणार जो की सॅटिस्फाय करत असेल. ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने सोडवा म्हणलं, फक्त सॉल्व म्हणलं तर तुम्ही 4पैकी कुठल्याही मेथडनं सोडवू शकता. पण सॉल्व बाय क्रॅमर्स रूल म्हणलं तर त्याच पद्धतीने सोडावं लागेल. सॉल्व बाय ग्राफिकल मेथड म्हणलं त्याच पद्धतीने सोडवा लागते. इलिमिनेशन मेथड तर तुम्हाला देणार नाही, किंवा जर दिलं तर त्याच पद्धतीने सोडवा. त्यासाठी सगळ्या 4चे मेथड तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पुढचं आहे इक्वेशन इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. मग तुम्हाला सरळ सोपं एक्झाम्पल देणार नाहीत. त्याने काय देईल समजा 3/x देतील प्लस 2/y इज इक्वल टू समजा 11 आहे. आणि असंच अजून एक दुसरे इक्वेशन देतील, याला सॉल्व करा म्हणतील. मग आपल्याला ही लिनियर इक्वेशन नाही, याला डायरेक्ट क्रॅमर्स रूलमध्ये सोडवू शकत नाही आपण.
मग काय करायचं याला, तर पुटअप करायचं. 1/x इज इक्वल टू काहीतरी m पुटअप करा, 1/y इज इक्वल टू काय करा, n पुटअप करा. मग याचं इक्वेशनचं आपण कन्व्हर्जन करणार. कशामध्ये कन्व्हर्जन करणार, तर याच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 असेल, सो 1/x, 3ला 3, 1/x म्हणजे काय असेल m असेल, प्लस 2ला 2, याच्या बाजूला काय नाही म्हणजे मल्टिप्लायमध्ये 1 घेऊ शकतो, 1/y म्हणजे n असेल आणि इज इक्वल टू 11. हे तुमचं नवीन इक्वेशन तयार होते, त्याला सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ठीक आहे, असं कन्व्हर्जन करून आपण त्याला सॉल्व्ह करतो. हे आहे पॉईंट नंबर 2, जे की आपलं 1.4मध्ये असे एक्झाम्पल आहेत. नंतर आहे वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेममध्ये फक्त क्वेश्चन जे दिलं आहे त्याचं इक्वेशन तयार करायला शिका, बाकी त्याला पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही. फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन दोन इक्वेशन तयार होतात, त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याकडे वर 4 मेथड आहेत. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. क्रॅमर्स रूलनं पण सोडवू शकता, एलिमिनेशन मेथड, सहसा आपण एलिमिनेशन मेथड वापरत असतो कारण लवकर होते त्याचं उत्तर. ग्राफिकलसुद्धा सोडवू शकता, असं काय नाही, पण त्या ग्राफमध्ये व्हॅल्यू जर मोठी असेल तर ग्राफमध्ये बसत नाही. ओके, वर्ड प्रॉब्लेमचं फक्त एवढी प्रॅक्टिस करा की वर्ड प्रॉब्लेम घ्यायची आणि त्याचं इक्वेशनमध्ये तयार करायचं. इक्वेशनमध्ये तयार करता की त्याला सोडून द्यायचं, बरोबर आली की इक्वेशन की सोडून द्यायचं, त्याला सॉल्व्ह करत बसायचं नाही, कारण ते अगोदरच तुम्ही प्रॅक्टिस केला तिथं भरपूर, त्याला वेळ वाया घालायची गरज नाही. पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला एवढं पाहिजे. ओके, मी याला कट करतो. आता आपण घेऊत क्वेश्चन नंबर, म्हणजे दुसरा चॅप्टर पाहूत आपण. दुसरा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा पण 12 मार्कासाठी चॅप्टर आहे, मोठा चॅप्टर आहे, पहिल्या धड्यापेक्षा मोठा आहे. पहिले हे जे 2 पॉईंट आहेत, हे 2 पॉईंट तुम्हाला MCQसाठी असतील. पहिले 2 पॉईंट तुम्हाला MCQसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे एक इक्वेशन देईल, ते तुम्हाला क्वाड्रॅटिक आहे का नाही विचारेल. दुसरं काय, ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणेल. हे MCQसाठी पहिले 2 क्वेश्चन असतील. तिसरं जे आहे ते एक अननोन व्हॅल्यू देईल. म्हणजे उदाहरणामध्ये काय, x² + 2x + k इज इक्वल टू 0 आहे आणि तुम्हाला x इज इक्वल टू 1 हे रूट म्हणून तर देते, किंवा असं डायरेक्ट x इज इक्वल टू 1 हे व्हॅल्यू तरी देते. मग तुम्हाला काय करायचं असते, ही जिथे जिथे x दिसते तिथे 1 ठेवायचं, kची व्हॅल्यू काढायचं. किंवा असं सांगताय 1 ऑफ द रूट इज 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. अशा प्रकारे दिलं तर तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. हे पहिले 3 जे आहेत ते 2.1मध्ये आहेत, त्याच्यावरच पूर्ण तो प्रॅक्टिस सेट आहे. पण याच्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC म्हणलं तर कुठलंही ABCमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्हाला ax² + bx + c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच आणायचं त्याला, आणि नंतर मग ABCच्या व्हॅल्यू काढायचं. उदाहरणामध्ये समजा तुम्हाला असं दिले 3x² इज इक्वल टू 7 दिले. आता ABCची व्हॅल्यू काढा म्हणते. एची व्हॅल्यू 3 असेल, बीची व्हॅल्यू 0 असेल कारण x नाही, आणि सीची व्हॅल्यू -7 असेल. तुम्ही डायरेक्ट 7 म्हणू शकत नाही कारण त्याला 7ला इकडे घेऊन आलं, ते नंतर मायनस साईन होतं ते, आणि नंतर तुम्हाला सीची व्हॅल्यू लिहिता येईल. ओके, छोटे छोटे पॉईंट आहेत ते तुम्ही पाहू शकता. पुढे मेथड्स. आता जसं लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड होत्या, तसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे, म्हणजे समजा असं क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याला सॉल्व्ह करण्याच्या पण मेथड आहेत. ते 3 मेथड आहेत. कोणते कोणते आहेत, पहिले फॅक्टरायझेशन मेथड. आपण मल्टिप्लिकेशन तिसऱ्या एवढं आलं पाहिजे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमधलं एवढी आली पाहिजे, या पद्धतीने करून फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करतो. कंप्लेटिंग स्क्वेअर मेथड, याला स्टार करतो मी कारण याला जास्त रिव्हिजन करावं लागते, लवकर विसरते ते, त्याच्याकडे जास्त विशेष लक्ष द्या. 2-3 वेळेस करत जावं, ते वेगवेगळे एक्झाम्पल घ्या आणि सोडवायचं त्याला. नंतर फॉर्म्युला मेथड सोपे आहे. आपण फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, -b + रूटमध्ये b² - 4ac/2a. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवलं की तुमचं उत्तर येते. एक काम करा, तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस करायचं असेल तर एकच एक्झाम्पल घ्यायचं आणि तिन्ही मेथडनं सोडवून बघायचं. तिघामध्ये पण उत्तर सेम येते, पण आपली तिघांची पण प्रॅक्टिस होते. एक एक्झाम्पल तिन्हीमध्ये सोडून बघायचं, उत्तर जर सेम आले तर मग आपले तिन्ही मेथड ॲक्युरेट आहे समजायचं. एकाचं वेगळे येऊ लागले, दोघांचे सेम येऊ तर मग कुठली तर ती मेथड चुकलेली आहे, मग त्या मेथडची जास्त प्रॅक्टिस करायचं. ओके, ठीक आहे. पुढे आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू डेल्टा काढायची आपल्याला, म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू काढायची. कुठला एखादा क्वेश्चन देईल त्याच्यावरून b² - 4ac व्हॅल्यू काढा म्हणते. नेचर ऑफ रूटवरती परत kची व्हॅल्यू विचारते, म्हणजे एक इक्वेशन देतं, समजा हे इक्वेशन आहे आणि एक याचं काय म्हणते, रिअल अँड इक्वल आहे त्याचे रूट्स, रिअल अँड इक्वल आहे तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. रिअल अँड इक्वल असतं म्हणजे काय असेल तर डेल्टाची व्हॅल्यू 0 असते. b² - 4ac इज इक्वल टू 0 घ्यायचं, याच्यावरून ABCची व्हॅल्यू काढायचं, ती व्हॅल्यू b² - 4ac इज इक्वल टू 0 मध्ये ठेवायचं, आणि ABCमध्ये ck आहे, हे अननोन आहे, सीला इकडे ठेवायचं, बाकी सगळं पुढे घेऊन घ्यायचं, तुमचं उत्तर आहे. हे नेचर ऑफ रूट्समध्ये 3 प्रकारचे नेचर असतात. डेल्टाची व्हॅल्यू एक तर >0 येते, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं व्हॅल्यू येते, किंवा 0 येते, किंवा निगेटिव्ह नंबर येते. >0 आले तर रूट्स रिअल अँड अनइक्वल असतात, 0 आलं तर रूट्स रिअल अँड इक्वल असतात, <0 आलं तर नॉट रिअल म्हणू शकतो, ते कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जाते आपल्याला. ठीक आहे,
पुढे आहे अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. अल्फा रिलेशन अल्फा आणि बीटा काय तर रूट आहेत, त्याचं रिलेशन एकमेकाचं काय असेल हे -b/a फॉर्म्युला आहे आणि याचं काय आहे c/a आहे. हे फॉर्म्युला लक्षात ठेव. याच्यावरून तुम्हाला कुठलं तरी एक क्युबिक इक्वेशन a+b ब्रॅकेट क्यूब किंवा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब असे काहीतरी इक्वेशन तयार करते आणि त्याच्यावरून क्वेश्चन विचारते. 1-2च क्वेश्चन आहे त्याचे प्रॅक्टिस करा. आणि नंतर आहे वर्ड प्रॉब्लेम. याचंसुद्धा फक्त क्वाड्रॅटिक म्हणजे जर वर्ड प्रॉब्लेममध्ये शाब्दिक उदाहरण तुम्हाला दिलं आहे त्याचं फक्त इक्वेशन तयार करायचं आणि ते सॉल्व कसं करायचं तर वर मेथडच आहेत. फक्त इक्वेशन तयार करा, त्याला सिम्प्लिफाय करायचं. या चॅप्टरमध्ये आपल्याला एवढं पाहिजे. एवढे पॉईंट जर तुम्हाला येत नसतील, कोणता पॉईंट येत नाही त्याचे परत डिटेलमध्ये स्टडी करू शकता तुम्ही. ठीक आहे. पुढचं बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन. हा थोडा कमी मार्कासाठी पण सोपा आहे. पहिलं सहसा तुम्हाला पहिला आता जास्त विचारणार नाही, अगोदर होता तो सिक्वेन्स आहे का नाही म्हणजे पुढच्या 2-3 टर्म कोणते आहेत ते तुम्हाला विचारू शकते. एक सिक्वेन्स देईल त्याची AP आहे का नाही असं विचारेल. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे तुम्हाला विचारू शकते. AP देते तुम्हाला सिक्वेन्समध्ये काहीतरी देते आणि ते AP आहे का नाही. AP कधी असते प्रत्येक दोघांचा डिफरन्स जर सेम असेल तर AB असते. प्रत्येक दोघांचा पहिला दुसऱ्या तिसऱ्या चौथा. उदाहरणामध्ये समजा इथं आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 9 आहे आणि त्याच्या पुढे समजा इथे 10 दिले तर ही AP नाही. काय AP नाही या दोघांचा डिफरन्स 2 आहे, या दोघांचा 2 आहे, या दोघांचा 2 आहे, या दोघांचा 1 आहे. एकाचा जरी डिफरन्स वेगळा आला तर ती AP नसते. प्रत्येकाचा डिफरन्स सेम पाहिजे तरच ती AP असते, अदरवाईज नाही. बाकी हे ADN-TN-SN हे जवळपास या चॅप्टरचा 80% भाग त्याच्यामध्येच आहे. तुम्हाला A काढता आलं, D काढता आलं, N काढता आलं, TN काढता आलं, SN काढता आलं की जवळपास 80% क्वेश्चन यात 5 जणांवरच फिरलेले असतात. फर्स्ट टर्म काढा म्हणलं म्हणजे A काढायचं असते, कॉमन डिफरन्स म्हणजे D काढायचं असते. हाऊ मेनी टर्म्स, हाऊ मच टर्म्स, विच टर्म इज द 135 असं काहीतरी क्वेश्चन असतील तर N काढायचं असतं. फाइंड द 21th टर्म, फाइंड द 27th टर्म असे काहीतरी टर्म काढा म्हणलं तुम्हाला तर ते TN असते. फाइंड द सम असा क्वेश्चन विचारला तर SN असते. TNचा फॉर्म्युला A + n-1 × D, SNचा फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट 2A + n-1 × D. फॉर्म्युले सगळे तुम्हाला पाठ पाहिजेत, मुखपाठ पाहिजेत. Dचा फॉर्म्युला काय असेल तर TN - TN-1 आहे म्हणजे सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायचं तुमचं D निघतं. मॅक्झिमम याची प्रॅक्टिस करा. N हाऊ मेनी टर्म्स, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर, विच इज डिव्हिजिबल बाय 6, विच इज डिव्हिजिबल बाय 5 असे क्वेश्चन विचारते तुम्हाला, ते तुम्ही व्यवस्थित करा. नंतर एक कॉन्जिक्युटिव्ह टर्म, 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असतील. 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म कोणकोणते आहेत तर A - D आहे, A आहे आणि A + D आहे. नंतर 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असतील, 5 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असतील. ते ब्रॅकेटमध्ये जर क्वेश्चनच्या ब्रॅकेटमध्ये जे येते आता हे वेगवेगळ्या लिहू शकतात. याच 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म मी काय लिहू शकतो A + D लिहू शकतो आणि A + 2D लिहू शकतो. दुसरं आणखी कोणतं समजा A - 2D घेऊ शकतं, कोण A - D घेऊ शकतं, A घेऊ शकतं. ह्या 3 कॉन्जिक्युटिव्ह कुठलाही घेतलं तर काय 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असणार आहेत. पण तुम्हाला कोणत्या घ्यायच्यात ही सोपी जाते. पण समजा ही दिलं नाही तुम्हाला ब्रॅकेटमध्ये कुठले तर दुसरी दिले तर तीच तुम्हाला वापरावं लागेल. तिथं जी ब्रॅकेटमध्ये दिले तीच कॉन्जिक्युटिव्ह टर्म तुम्हाला वापरावं लागेल. नाही दिलं तर तुमच्या मनावर कुठली घेऊ शकता. तसंच 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असतील, 5 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असतील, या प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. नंतर वर्ड प्रॉब्लेम आहे, याचं पण इक्वेशन तयार करायचं किंवा TN काढायचं का SN काढायचे ते ADN काढायचं. नंतर TN विचारलं असेल तर TN काढायचं, SN विचारलं असेल तर SN काढायचं. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही याचं प्रॅक्टिस करू शकता. पण मेन या 5 जणांकडे विशेष लक्ष द्या, त्याची जास्त प्रॅक्टिस करा. एकावरून दुसरं कसं काढायचं TN दिलं आहे आणि बाकी तुम्हाला SN वगैरे विचारू शकते, सम विचारू शकते कारण त्यांना N दिलेलं नसते. मग TN वरून आपल्याला N काढावं ते पुन्हा SNचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. या प्रकारे तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर पहा पुढचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग GST हे पहिले दोन जे आहेत GST. मग तुम्हाला GST दिले, CGST SGST विचारलं, मग ते रेट असेल किंवा अमाऊंट असेल कोणतंही असेल तर त्याला अर्धा करायचं. रेट ऑफ GST दिले आणि रेट ऑफ SGST विचारलं अर्ध करायचं. अमाऊंट ऑफ GST दिले, अमाऊंट ऑफ CGST विचारले अर्ध करायचं. ओके. GSTचा हाफ असते CGST आणि SGST. जे रेट दिला असेल तरी अर्धा करायचं, अमाऊंट दिला असेल तरी अर्धा करायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्येच मुलांना जास्त आवड जाते. या पूर्ण चॅप्टरमध्ये जर आवड जाणारा म्हणलं तर टॅक्सेबल व्हॅल्यू एक आणि रेट ऑफ रिटर्न एक आहे आणि हे याच्यावरच मॅक्झिमम क्वेश्चन या दोघांवरती विचारलेले असतात. फिक्स असते याच्यावरती क्वेश्चन, फिक्स असते जवळपास 4 मार्कासाठी.
टॅक्सेबल व्हॅल्यू काय, एक एक्झाम्पल सांगतो. समजा 18% GST आहे. ओके, एक तुम्ही काहीतरी शूज घेतलं आणि त्या शूजची टोटल व्हॅल्यू झालेली आहे 1280 आणि तुम्हाला त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू विचारली. मग आता 1280 मध्ये त्याची टॅक्स लावण्याच्या अगोदरची किंमत त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. GST जो आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. दोघांची ॲडिशन म्हणजे टॅक्स लावण्याच्या अगोदरची व्हॅल्यू आणि GST दोघांची ॲडिशन करून एवढं आलं आहे आणि 18% GST लावले त्यानं, तर तुम्हाला ते टॅक्स लावण्याच्या अगोदरची व्हॅल्यू काढायची. टॅक्स लावण्याच्या अगोदरची व्हॅल्यू म्हणजे काय असते, टॅक्सेबल व्हॅल्यू असते. मग असे क्वेश्चन 4.1 मध्ये 4था का 5वा काहीतरी क्वेश्चन आहेत, त्याची प्रॅक्टिस चांगली करा. नंतर आहे ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. एखादी वस्तू समजा आपण घेऊन आले, अगोदरच त्यांना कुणाकडून तर घेतलेली असते, मग त्यांना अगोदर GST पे केलेलं असते, मग आपल्याला परत GST पे करायची गरज नसते. त्याने जेवढे GST पे केलं ते आपला ITC असते, तो आपला GST कमी होत असते, त्याला इनपुट GST म्हणतो. तेच आपलं पेएबल GST. समजा मला GST गव्हर्नमेंटला किती पे करायचे, तर माझ्या अगोदरच्या व्यक्तीने किती पे केला आहे त्याच्यामधून मी किती जमा केला आहे. मी समजा 2000 रुपये माझ्याकडे GST आला मी वस्तू विकल्यानंतर, आणि मी कुणाकडून तरी विकत घेतला आहे, त्यानं समजा 1500 रुपये GST गव्हर्नमेंटला भरला आहे, तर मग त्यानं 1500 भरला आहे, मला भेटला आहे किती 2000, तर मी 500 रुपये गव्हर्नमेंटला भरू शकतो, कारण तो त्यानं भरलेला 1500 मी ऑलरेडी त्याला दिलेलं असते. ओके, ते पेएबल GSTमध्ये आउटपुट मायनस इनपुट करा, तुमचं पेएबल GST येते. शेअर्समध्ये जेवढे तुम्हाला लागणार आहेत, MV आणि FV, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. कंपनी तयार होते वेळेस जी व्हॅल्यू त्या कंपनीची तयार केलेली असते ती फेस व्हॅल्यू असेल, आणि सध्याची जी व्हॅल्यू आहे त्या शेअरची ती मार्केट व्हॅल्यू असेल. डिव्हिडेंड ज्या वेळेस तुम्हाला, हे कशासाठी लक्षात ठेवायचं, कंपनी तुम्हाला डिव्हिडेंड देते असे क्वेश्चन असतील. ज्या वेळेस तुम्हाला कंपनी डिव्हिडेंड देते ते देते मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूवरती. कंपनीला मार्केट व्हॅल्यूचं देणं नाही, तुम्हाला डिव्हिडेंड कंपनी ही फेस व्हॅल्यूवरतीच देत असते, आणि तुम्ही शेअर खरेदी विक्री कशावरती करता, तर ते मार्केट व्हॅल्यूवरती खरेदी विक्री करत असतात. मग हे कशासाठी लागणार आहे, तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न फिक्स क्वेश्चन असते. रेट ऑफ रिटर्न काढा म्हणलं की तुम्हाला काय करावं होते, डिव्हिडेंड काढावं लागते. तुम्ही किती इन्व्हेस्ट केलात शेअर, खरेदी किती केलात शेअर ते काढावं होते. मग त्यासाठी मार्केट व्हॅल्यू लागते, फेस व्हॅल्यू लागते, रेट ऑफ डिव्हिडेंड लागते, सम इन्व्हेस्टेड म्हणजे आपण किती खर्च करलो ते लागते. ह्या सगळ्यापासून तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढतील. त्याचा फॉर्म्युला सेपरेट, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवलं की तुमचं उत्तर येते. ब्रोकरेज, शेअर्स आपल्याला खरेदी करण्यासाठी जो व्यक्ती मदत करत असतो त्याला आपण काहीतरी कमिशन देत असतो, त्याला आपण ब्रोकरेज म्हणतो. ब्रोकरेजवरती 18% GST असते. ब्रोकरेजवरती 18% असते, घेतलेल्या शेअरच्या प्राईसवरती नसेल. समजा तुम्ही 1 लाख रुपयाचे शेअर घेतलात, तर त्या 1 लाख रुपयावरती GST नसेल. त्या 1 लाखवरती त्या ब्रोकरनं किती पैसे घेतलात, 1% घेतला असेल, 1.5% घेतला असेल, 2% घेतला असेल, जी त्याची 1000-2000 रुपये किंमत होणार आहे त्याच्या 18% म्हणजे त्याच्यावरती 18% GST तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावं लागेल. म्हणजे ब्रोकरेज आणि GST 1000-1200पर्यंत जाईल. जर 1000 रुपये GST ब्रोकरेज झाला असेल तर 18% म्हणजे 180 रुपये त्याच्यावरती वाढेल. 1180 रुपये तुम्हाला 1 लाख रुपयावरती भरावे लागेल. ठीक, GST जास्त नसेल देत. नंतर आहे म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंडमध्ये रेट ऑफ रिटर्न पण वापरले जाते. या दोघांचं कॉम्बिनेशन करून क्वेश्चन विचारतात की एका शेअरमध्ये काय करतात, त्यांनी एका शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले. समजा ए या शेअरमध्ये त्याने एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, ते एवढा डिव्हिडेंड दिले, आणि दुसरं तेवढेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये किंवा त्याच्यापेक्षा वेगळे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, तर दोघांपैकी कोणतं प्रॉफिटेबल असेल असं क्वेश्चन विचारते. मग आपल्याला काय करतं, याचा रेट ऑफ रिटर्न काढावं होतं आणि याचं प्रॉफिट पर्सेंट काढावं होतं. मग त्याच्यामध्ये कंपॅरिझन करून आपण सांगू शकतो की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट केलेलं सोपं जाईल का रेट ऑफ रिटर्नमध्ये, म्हणजे जास्त रिटर्न कशामधून भेटतील, आपल्याला पैसे कशामधून भेटतील, ते आपल्याला याच्यावरती क्वेश्चन असेल. हे क्वेश्चन तुम्हाला रेट ऑफ रिटर्न, म्युच्युअल फंडमध्ये कंपॅरिझन वगैरे, प्रॉफिटेबल कोणता आहे, किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू काढा म्हणून कॉम्प्लिकेशन क्वेश्चन जर दिलेले असतील, किंवा नंबर ऑफ शेअर काढा म्हणून विचारू शकतात, ते 4-4 मार्कासाठी असतात. पण याची जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. एकही क्वेश्चन या चॅप्टरमधलं सोडू नका. जेवढे क्वेश्चन तुम्ही जास्त सोडवचाल तेवढं तुम्हाला त्याच्यामधलं अंडरस्टँडिंग वाढेल, तुम्हाला जास्त क्लिक होत जाईल, त्याच्यामध्ये जास्त माहिती त्याच्यामधून तुम्हाला भेटत जाईल. ठीक आहे. नंतर आहे प्रोबॅबिलिटी खूप सोपं चॅप्टर आहे, हसत खेळत होणारं चॅप्टर आहे. फक्त 3 पॉईंट आहे. सॅम्पल स्पेस काय आहे, एक डाय थ्रोन केला तर 6 सॅम्पल स्पेस येतात. एक डाय आहे आणि एक कॉईन आहे, दोन्ही मी थ्रोन केले तर माझं सॅम्पल स्पेस किती होईल, 12 होतील. कारण कॉईनमध्ये हेड अँड टेल असते, डायमध्ये किती 1 2 3 5 6
6 डिजिट असतील, मग T1 T2 T3 T4 T5 T6 आणि H1 H2 H3 H4 H5 H6 असे 12 एलिमेंट्स तयार होतील तिथं, किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स सॅम्पल स्पेसमध्ये किती असतील, 12 असतील त्या ठिकाणी. इव्हेंट समजा मी या ठिकाणी एक टब ठेवलं, त्याच्यामध्ये 25 नंबर्स असलेले कार्ड ठेवले आणि त्याच्यापैकी एक कार्ड काढणार आहे. ठीक आहे, मग 1 to 25 आपल्याला लिहावं लागेल. पण इव्हेंट काय असेल, त्याच्यामधला प्राईम नंबर भेटण्याची प्रोबॅबिलिटी काढामध्ये, किंवा प्राईम नंबर कोणकोणते भेटतील मध्ये. तर तुम्हाला मग ती इव्हेंट झाली, त्याच्यामधले आपण काही सिलेक्टेड एलिमेंट घेतोय, त्याला आपण म्हणणार इव्हेंट. आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट असेल. मग प्रोबॅबिलिटी काय, प्राईम नंबर काढण्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणलं तुम्हाला, प्राईम नंबर भेटण्याची. तर मग प्राईम नंबर म्हणजे एन ऑफ ए ही इव्हेंट झाली, आणि एन ऑफ एस हे काय झालं, 25 झालं. मग आपले सॅम्पल स्पेस किती आहेत, 25 आहेत, कारण 1 ते 25पर्यंत मी नंबर लिहिले समजा. आणि त्याच्यापैकी प्राईम नंबर किती आहेत, ते प्राईम नंबर शोधायचे, 2 3 5 7 11 13 असे प्राईम नंबर शोधायचे, आणि त्याचा टोटल जो नंबर आहे तो वर लिहायचा. आणि डिव्हिजन होत असेल तर करा, नसेल तर तसंच. ठीक आहे, हे प्रोबॅबिलिटीवरती सोपे क्वेश्चन असतात, जास्त हार्ड काय नसतात. याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क भेटतात त्याच्यामध्ये. जर तुम्ही याला थोडा एक दिवस जरी दिलात तरी याच्यासाठी खूप आहे. ठीक आहे, पुढचं आहे लास्ट चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक हा सुद्धा 12 मार्कासाठी चॅप्टर आहे. पहा याच्यामध्ये काय काय, तर मीन काढण्याच्या 3 मेथड आहेत. मीन मोड मेडियन आपण काढत असतो. मीन काढण्याच्या 3 मेथड आहेत. मेथडपेक्षा याच्यामध्ये टेबल या डायरेक्ट मेथडनं पण मीन काढतो. आता इथे पण लक्षात ठेवा, मीन हे तिन्ही पद्धतीने सेम येते. तुम्ही एक एक्झाम्पल घेतलात आणि ते एकच एक्झाम्पल या तिन्ही पद्धतीने सोडवलं तर तिघांचं उत्तर सेमच झालं पाहिजे, कारण आपण मीनच काढतोय तिथं, फक्त काढण्याची मेथड वेगळे. डायरेक्ट मेथडमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन मोठे करावं लागतील. जर समजा संख्या वेगवेगळ्या असतील आणि मोठ्या असतील तर तुम्हाला तिथं गुणाकार भागाकार खूप मोठा करावा लागेल डायरेक्ट मेथड. त्याच्यापेक्षा जर आणखी छोटं करायचं असेल, म्हणजे टेबल मोठा येईल पण कॅल्क्युलेशन छोटं येईल, ते ॲझ्युम्ड मिनी मेथडमध्ये. त्याच्यापेक्षा आणखी टेबल मोठा येईल पण आणखी सोपा कॅल्क्युलेशन होईल स्टेप डिव्हिजन मेथड. कॅल्क्युलेशन सोपं होईल पण टेबल वाढत जाते. आणि याच्यामध्ये कसं आहे, डायरेक्ट मेथडमध्ये टेबल सोपा येते पण कॅल्क्युलेशन अवघड जाते, डिव्हिजन करायचं अवघड जाते, मल्टिप्लिकेशन करायचं अवघड जाते. त्याच्यामुळे हे एकाचेच मीन काढण्याच्या 3 मेथड आहेत. मग तुम्ही प्रॅक्टिस कसं करणार, तर एकच एक्झाम्पल घ्यायचं आणि या तिन्ही पद्धतीने सोडवून बघायचं. तिन्ही उत्तर सेम आले, तुमची प्रॅक्टिस झाली त्याची. नंतर आहे मेडियन. लक्षात घ्या, या तिघासाठी कंटिन्युअस क्लास नसला तरी चालतंय. म्हणजे 1 to 9 आहे, पुन्हा 0 to 9 आहे आणि 10 to 19 आहे, म्हणजे 9 to 10चा गॅप राहिला मध्ये. तसं या मीनमध्ये असलं तरी चालतंय. पण या खालच्यासाठी जमत नाही. मीन मोडसाठी तर चालतच नाही. मीन मोडसाठी तुमचा कंटिन्युअस क्लास असला पाहिजे. सॉरी, मेडियन आणि मोडसाठी कंटिन्युअस क्लास असला पाहिजे. कंटिन्युअस क्लास असेल तरच तुम्ही मेडियन आणि मोड काढू शकता. मेडियनसाठी तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचं असतं. याचे टेबल सोपे असतात, फक्त फॉर्म्युले थोडे मोठे आहेत. कंटिन्युअस क्लास याच्यासाठी काढा, याच्यासाठी कंटिन्युअस क्लास दोघांसाठी पण काढावं लागेल. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी वरच्यासाठी काढा, याच्यासाठी टेबल नाही केलं तरी चालते. जर समजा तुमचा कंटिन्युअस क्लास आहे तर मोडला टेबल पण काढायची गरज नाही. जशाच तसा क्वेश्चनमधला टेबल जशाच तसा उतरवायचा, त्याच्यावरूनच F0 F1 F2 काढू शकता तुम्ही, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये ठेवू शकता. हिस्टोग्राम कंटिन्युअस क्लास करावं लागेल. पॉलिगॉन कंटिन्युअस क्लास करावं लागेल. नंतर आहे पाय चार्ट. त्याच्या अगोदर पहा हिस्टोग्राम आणि पॉलिगॉन. पॉलिगॉन काढा बाय युझिंग हिस्टोग्राम म्हणलं तर हिस्टोग्राम काढायचं, त्याच्या सगळ्या मिड पॉईंटला जोडलं की तुमचं पॉलिगॉन तयार होते. आणि फक्त पॉलिगॉन विचारलं तर हिस्टोग्राम काढायची गरज नाही, क्लास मार्क काढायचं. जे क्लास दिले आपल्याला त्याच्याबरोबर मधला पॉईंट शोधायचं, फ्रिक्वेन्सी दिले त्याच्यावरून तुम्ही कोऑर्डिनेट घेऊ शकता आणि तुम्ही पॉलिगॉन काढू शकता. नंतर पाय चार्ट दिलेला असेल. आता पाय चार्ट 2 प्रकारे असते, डिग्रीमध्ये पण काढा म्हणतात आणि पर्सेंटेजमध्ये पण काढा म्हणतात. मग ते डिग्री टू पर्सेंटेज कन्व्हर्जन करता आलं पाहिजे तुम्हाला, आणि जे व्हॅल्यू दिले त्याचं डिग्रीमध्ये पण कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. त्याचे 2 फॉर्म्युले असतील, ते 2 फॉर्म्युले पाठ केले की तुमचं पूर्ण कवर होईल. तर ठीक आहे, हे आपलं ओव्हरऑल इंट्रोडक्शन होतं. आपल्याला एवढं पूर्ण पाहायचं आहे. एवढं केलात की तुम्हाला या पार्ट 1मध्ये 40 पैकी 40 मार्क पडतात. अवघड काहीच नाही, सोपं आहे. दररोज एक चॅप्टर जरी केलात तुम्ही तर 6 दिवसामध्ये हे पूर्ण कंप्लीट होतं. मग आता याच्यानंतर या प्रत्येक चॅप्टरवरचा दर 3ऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ भेटेल. तुम्ही तो व्हिडिओ पहा, त्याचे क्वेश्चन लिहून घ्या आणि त्याच्यासारखे सिमिलर क्वेश्चन तुम्ही स्वतः तयार करा आणि सोडवा. ठीक आहे, तर भेटूत आपण लिनियर इक्वेशन चॅप्टर घेऊन. मी लवकरच येतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जे मित्र आहेत त्यांना शेअर करा. त्यांना घेऊनच आपल्याला पुढे जायचे.